संविधान पुस्तकाच्या अवमान घटनेने परभणीत तणावाचे वातावरण। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे परभणी प्रतिनिधी प्रवीण घोगरे यांच्याकडून। परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकाचा एका अज्ञात इसमाने आज दिनांक 10 डिसेंबर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता अवमान करण्याचा प्रयत्न केला। यामुळे परभणी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते व आंबेडकरी अनुयायांनी जागोजागी मोठ्या प्रमाणात गर्दी करून आरोपी अज्ञात इसमास शिक्षा देण्याची मागणी केली होती। तर काही जणांनी नंदीग्राम एक्सप्रेस रेल्वे स्थानकावरून रेल्वे थांबवून ठेवली होती। त्या अज्ञात इसमास प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ ताब्यात घेऊन चोप दिला। पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे। या प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाले, परंतु सुज्ञ पदाधिकारी व नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थिती तात्काळ नियंत्रणात आणली। पोलिसांनी त्या अज्ञात इसमाची कसून चौकशी सुरू केली होती। त्या दरम्यान परभणी शहरात काहीशा अफवा पसरल्या। पाठोपाठ व्यापाऱ्यांनी तात्काळ आपापले व्यवहार बंद केले। संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये असे आवाहन परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या वतीने करण्यात आले आहे। परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या पुस्तकाची काच एका इसमाने फोडल्यामुळे थोडंसं वातावरण त्या ठिकाणी बिघडलेलं आहे। काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे। तथापि त्या इसमाला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे। तो पोलीस कस्टडीमध्ये आहे, पोलिसाच्या ताब्यात आहे। गुन्हा दाखल करायची कारवाई सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार देखील आपण घातलेला आहे। तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो, विनंती करतो की आपण कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा बिघडणार नाही यासाठी आपण दक्षता घ्यावी व कोणत्याही प्रकारे अफवावर आपण विश्वास ठेवू नये। सदर ठिकाणी मी स्वतः जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कुठलंही गैरकृत्य करू नये, कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि शांततापूर्ण वातावरण कसं राहील याकडे सर्वांनी सहकार्य करावे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज।